हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, हराभरा कबाब. तर तुम्ही बघू शकता हराभरा कबाब किती मस्त नावाप्रमाणेच हराभरा दिसतोय तर, आणि खायलासुद्धा तो तितकाच छान लागतो. तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हराभरा कबाब कसा बनवायचा ते बघूयात. तर कबाब बनवण्यासाठी आपण एक मीडियम स्वरूपाची पालकाची जुडी घेतलेली आहे. जो बारीक बारीक पानांचा पालक मिळतो तो पालक आपण यासाठी वापरणार आहोत. तर सोबत आपण घेतलेला आहे 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, एक कांदा कट केलेला, अर्धी वाटी बीन्स, 1 वाटी मटर आणि 1 वाटी कोथिंबीर. तर आधी आपण आता हराभरा कबाबसाठी जे मिश्रण तयार करावं लागतं ते तयार करून घेऊयात. तर त्यासाठी आपण एका पॅनमध्ये 2 पडी तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि मग आपण 1 चमचा यात मोहरी घालणार आहोत. मोहरी मस्त छान तडतडू द्यायची. 1 चमचा जिरे, 20 ते 25 कढीपत्त्याची पाने आपण घेतलेली आहे, त्यामुळे चव छान येते. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हे आपण आता अख्खच घालणार आहोत. नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे यासाठी. तर हे व्यवस्थित मस्त फ्राय होऊ द्यायचं. नंतर आपण ज्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण मधून कट करून मग फ्राय करून घेऊयात. मिरच्या आपण कमी जास्त आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो. बघा एकदम मस्त छान मिरची सुद्धा फ्राय झालेली आहे. नेक्स्ट आपण यात बारीक कट केलेला कांदा घालूयात. कांद्याला आपण ब्राउनिश कलर येईल तोपर्यंत फ्राय होऊ द्यायचं. कंटिन्यू आपण परतत राहणार आहोत. तर बघायचा कलर चेंज झालेला आहे. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी बीन्स, 1 वाटी वाटाणे. हे आपण आता व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. संपूर्ण हे सगळं मिक्स करूयात. 1-2 मिनिट आपल्याला याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. तर बघा हे मस्त छान फ्राय झालेलं आहे. तर हे फ्राय झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत पालक. पालक आपण न कट करता घातला तरी चालेल, कारण आता बघा हे मिक्स केल्यानंतर पालक लगेच असा कोमेजून जातो त्यामध्ये. अगदी पुढच्या 1 मिनिटामध्ये आपला पालक त्यामध्ये पूर्णपणे असा कोमेजून गेलेला दिसेल. बघा हे व्यवस्थित मस्त छानपैकी फ्राय होऊ द्यायचं. आणि तुम्ही बघू शकता आपण खूप सारा पालक घातला होता तरी पण यामध्ये तो किती कमी दिसतोय. तर आता आपल्याला यात घालणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, चव छान येते त्यामुळे. चवीपुरता मीठ. हे सगळं शिजवताना आपण अजिबात पाण्याचा वापर यामध्ये केलेला नाहीये. आणि जरी पालकाला पाणी सुटत असेल तरी पण आपल्याला ते पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं आहे. मग अशा प्रकारे थोडासा ओलावा त्याला येतो. तर आपण थोडंसं 2 मिनटं याला फ्राय करत आपण यामधलं जे पाणी आहे हे पूर्णपणे आटू द्यायचं आहे. आटल्यानंतर गॅस बंद करूयात आणि थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरमध्ये थोडंसं दरदरीत वाटून घेऊयात. यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर बघा हे आपण असं दरदरीत वाटण तयार केलेलं आहे. तर किती छान ग्रीन दिसतंय तुम्ही बघू शकता.
आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि आता आपण कबाब बनवण्यासाठी हे मिश्रण जे आहे हे तयार झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये 2 उकडलेले बटाटे हे व्यवस्थित खिसून घेणार आहोत. खिसून घ्यायचे, स्मॅश करून घ्यायचे नाहीत, यामुळे बाइंडिंग छान येतं. तर बघा अशा प्रकारे आपले बटाटे हे जे आहेत हे आपण खिसून घेतलेले आहेत. अर्धी वाटी आपल्याला यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ. यानंतर यात घालूयात चवीपुरता मीठ. मीठ आपण त्या मिश्रणामध्ये पण घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून मीठ टाकायचं. आणि आता आपण हे संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत. जर हे मिक्स केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जर थोडंसं हे मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही यात थोडं डाळीचं पीठ ॲड करू शकता. तर बघा हे आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. कबाब बनवण्याच्या लायक आपलं मस्त पीठ सुंदर तयार झालेलं आहे. तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावूयात, जेणेकरून हाताला पीठ चिपकणार नाही. यातला आपण छोटासा गोळा घेऊयात आणि कबाबचा आकार आपण आता याला देणार आहोत. तर बघा अशा प्रकारे. आणि कबाब अतिशय मस्त छान कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याला बाहेरच्या साईडने लावणार आहोत ब्रेड क्रम्स. तर बघा अशा पद्धतीने त्याला आपण ब्रेड क्रम्स लावूयात. तर बघा अशाच पद्धतीने आपण हे जे कबाब असतात हे बनवून घेऊयात आणि मग आपण नंतर त्याला फ्राय करणार आहोत. तर बघा आपले कबाब हे बनवून झालेले आहेत आणि आता आपण याला फ्राय करायला घेऊयात. अगदी सुंदर रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि कबाबची अजून शान वाढवण्यासाठी आपण यामध्ये लावणार आहोत हाफ कट केलेले काजू. तर बघा अशा पद्धतीने किती सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी कोणालाही जमेल अशी आपली साधी आणि सोपी पद्धत आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर बघा हे आपण काजू लावून याला झालेले आहेत. तर आपण आता पॅनमध्ये अगदी थोडं तेल टाकणार आहोत, म्हणजे 2 पडी तेल आपण पॅनमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण आता कबाब सोडूयात. कबाब आपल्याला डीप फ्राय करायचे नाही आहेत, त्यामुळे आपण अगदी कमी तेल घेतलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण कबाब आता फ्राय करत आहोत. आपण यासाठी मीडियम गॅस ठेवणार आहोत. आणि हे बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर आपण याची साईड चेंज करूयात. तर खूप सुंदर कलर याला आलेला असेल. आता बघा, बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला कलर आलेला आहे. तर आता आपण दुसरी बाजू सुद्धा अशीच फ्राय होऊ देणार आहोत. ब्रेड क्रम्समुळे त्याचा कुरकुरीतपणा आणि त्याचा कलर किती सुंदर आलाय, तुम्ही बघा. आता दुसरी बाजू सुद्धा आपण अशीच फ्राय होऊ देणार आहोत. जेव्हा हे बुडबुडे कमी होतील तेव्हा समजायचं की एकदम सुंदर आपला फ्राय झालेला आहे. तर किती मस्तपैकी आपला हराभरा कबाब तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता एक एक करून हे काढून घेऊयात आणि बाकीचे पण कबाब अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात. तर किती यम्मी दिसत आहेत आपले हराभरा कबाब. तर बघा बाकीचे कबाब सुद्धा आपण असेच तयार करून घेऊयात आणि आता सर्व करूया. हराभरा कबाब आणि सोबत टोमॅटो सॉस सुंदर कॉम्बिनेशन जमतं. अगदी नवीन शिकणाऱ्याला सुद्धा जमेल इतकी साधी आणि सोपी पद्धत आपली आहे.
तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.